नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. जो आपला नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे ना, या हप्त्याची जमा होण्याची तारीख आता अखेर जाहीर झालेली आहे. याची तारीख जी आहे ना, फिक्स झालेली आहे. परंतु थांबा, इथे तारीख फिक्स झाल्याने काहीही होत नाही. इथे खूप सारे मोठे नियम आता सरकारने लावलेले आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं, तर तुम्हाला जो योजनेचा 8वा हप्ता आहे ना, हा हप्ता कुठल्याही परिस्थितीत भेटणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला जो 8वा हप्ता आहे ना, हा 8वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये 100% इथे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करूया. बघा, सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट इथे समोर आलेली आहे. यावेळेस हप्ता वितरण करण्यापूर्वी राज्य सरकारने नियमांमध्ये बदल केले असून तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्यास लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची इथे शक्यता आहे. बघा, यावेळेस आपल्याला हप्ता वितरण करण्यापूर्वी सरकारने काय केलं की मोठे नियम जे आहे ना, यामध्ये बदल केले आहे. तांत्रिक बाबीची तुम्ही जर पूर्तता न केली ना, तर इथे लाखो शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे ना, त्यांना हा हप्ता भेटणार नाही. हप्ता का अडकला आहे जाणून घ्या मुख्य कारण. बघा, काही इथे शेतकरी बांधवांना जो मागील हप्ता 7वा हप्ता, हा 7वा हप्ता त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाहीये. तर याचं मुख्य जे कारण आहे ते काय असू शकतं ते आपण इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, इथे नोव्हेंबर 2025 मध्ये पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र कृषी विभागाच्या तपासणीत काही महत्त्वाच्या त्रुटी इथे समोर आल्या आहे. बघा, जो आपला नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे ना, हा नोव्हेंबरमध्ये आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा झालेला आहे. परंतु त्याच दिवशी आपला नमो शेतकरीचा जो हप्ता आहे ना, हा भेटायला पाहिजे होता. परंतु तो हप्ता आपल्याला भेटला नाही. डिसेंबरमध्ये मिळणे जे अपेक्षित होते ते आपल्याला इथे भेटले नाही. मात्र कृषी विभागाच्या तपासणीमध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आहे ना, यामध्ये समोर आलेले आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आधार शेडिंगची समस्या. राज्यातील सुमारे 2,26,000 शेतकऱ्यांचे आधार कार्ड अद्यापही बँक खात्याशी ते लिंक नाही. बघा शेतकरी मित्रांनो, इथे 2,26,000 शेतकरी बांधवांचे जे आधार कार्ड आहे ना, हे अद्यापही आपल्या अकाउंटला इथे लिंक नाही आहे. दुसरं कारण म्हणजे फार्मर आय डी नसणे. बघा, जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर अजूनसुद्धा तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या. कारण की फार्मर आय डीवर नुसता नमो शेतकरीच नाही, तर शेतीची सर्व जी योजना आहे ना, शेतकरी बांधवांना ते मिळत असते. जसं की पीक विमा, जर तुम्ही या आय डी काढली नसेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही. त्यानंतर कुठलाही जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला फार्मर आय डी जे आहे ना, ते काढून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो सरकारनं अद्यापही जे फार्मर आय डी आहे हे जनरेट केलेले नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर जनरेट करून घ्यायचे आहे. सरकारने 10 जानेवारी 2026 पर्यंत या त्रुटी दूर करण्याची मुदत दिलेली होती. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचा 8वा जो हप्ता आहे ना, हा अडकू शकतो. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचे. त्यानंतर नमो शेतकरी योजने जर आपल्याला पाहिजे असेल तर फार्मर आय डी हा खूपच महत्त्वाचा आहे, अनिवार्य आहे.